नमस्कार. स्वागत आहे हेमा फाउंडेशनच्या हेम युवा प्रोग्रामच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मूल्य अत्यंत महत्वाची असतात, कारण ती आपल्या वर्तनाला आणि निर्णय प्रक्रियेला दिशा देतात. आपल्याला योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्यास मदत करतात, तसेच इतरांप्रती जबाबदारीची आणि सहानुभूतीची भावना जोपासतात. व्यक्तींमध्ये आदर, सचोटी आणि सामंजस्य वाढवून ते एका न्याय व सुसंवादी समाजाचा पाया रचतात. प्रेम आणि करुणा ही अशी मूलभूत मूल्ये आहेत जी एका आधारदायी आणि संवेदनशील समाजाची जडणघडण करतात. प्रेम अशा विविध रूपांचा समावेश करते, जसे की कौटुंबिक, रोमॅन्टिक, निखळ मैत्रीपूर्ण आणि स्वतःवरील प्रेम. करुणेमध्ये इतरांच्या दुःखाची सखोल जाणीव आणि ते दूर करण्याची इच्छा अंतर्भूत असते. एकत्रितपणे ही मूल्ये वैयक्तिक कल्याण आणि सामाजिक सलोख्यास हातभार लावतात. प्रेम अनेक रूपात प्रकट होते, ज्यामुळे नातेसंबंध दृढ होतात आणि आधार देणारे समुदाय निर्माण होतात. कोविड-19 महामारीच्या काळात गरजू लोकांना अत्यावश्यक सेवा आणि भावनिक आधार पुरवून समुदाय आधारित मदत गटांनी प्रेमाचा आदर्श घालून दिला. सामूहिक काळजीची शक्ती दर्शवणारे प्रेमाची शक्ती अधोरेखित करणाऱ्या असंख्य कथा समोर आल्या आहेत. प्रसंगी प्रेम हे दया, करुणा किंवा सहानुभूतीचे रूपही धारण करते. करुणेची भूमिका व्यक्तीला सहानुभूती आणि दयाळूपणे वागण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे महत्त्वपूर्ण सामाजिक चळवळी आणि सकारात्मक बदल घडून येतात. उदाहरणार्थ, ज्यांना अवयवांची अत्यंत गरज आहे अशा व्यक्तींना अवयव दान करणे हे करुणेमध्ये रुजलेले असते. तसेच सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढा देणे हे देखील सहानुभूतीचे उदाहरण आहे. कृतीतील प्रेम आणि करुणा. वायनाडमध्ये अलीकडेच आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार उडाला असून त्याचा हजारो रहिवाशांना फटका बसला आहे आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. तथापि विविध संस्थांनी दिलेल्या तत्पर आणि समन्वित प्रतिसादाने बाधित क्षेत्रांना अत्यंत आवश्यक असलेला दिलासा मिळवून दिलाय. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी, वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी आणि अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. सरकार आणि विविध संस्था, अशासकीय संस्था व स्थानिक समुदाय यांच्यातील या सहकार्याने एक असाधारण असा एकजुटीचा आणि कणखरपणाचा भाव प्रदर्शित केला, ज्यामुळे वायनाडला या आव्हानात्मक काळातून मार्ग काढण्यास तसेच पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यास मदत झाली आहे. दैनंदिन जीवनात प्रेम आणि करुणा जोपासणे. दैनंदिन जीवनात प्रेम आणि करुणा रुजवण्याची सुरुवात सक्रियपणे ऐकून घेणे, स्वयंसेवा करणे किंवा केवळ प्रेमाचे 2 शब्द बोलणे यासारख्या अगदी छोट्या कृतीतून होऊ शकते. या मूल्यांचे सातत्याने आचरण केल्यास रिपेल इफेक्ट निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे अधिक दयाळू आणि प्रेमळ समाजाची जडणघडण होते. अशा लोकांची आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत जे दररोज प्रेम आणि करुणा यांचा आचरणात समावेश करतात. यातील काही सर्वोत्तम उदाहरणे म्हणजे सुधा मूर्ती, अक्षय ट्रस्ट आणि गुरुद्वारे, जे दररोज प्रत्येकाला अन्नदान करतात. दैनंदिन जीवनात प्रेम आणि करुणा जोपासण्यासाठी तुमच्यासाठी येथे आहेत काही व्यावहारिक टिप्स.
प्रेम आणि करुणा यांचा सराव केल्याने तुमचे दैनंदिन व्यवहार आमूलाग्र बदलू शकतात आणि तुमचे एकूणच कल्याण सुधारू शकते. या मूल्यांचा तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करण्यासाठी येथे काही व्यावहारिक टिप्स दिल्या आहेत. सक्रियपणे श्रवण करा. इतरांचे बोलणे एकाग्रतेने ऐकून त्यांच्यामध्ये व त्यांच्या संभाषणात मनापासून रस दाखवा. मदतीचा हात द्या. सामुदायिक सेवेसाठी स्वयंसेवा करा किंवा तुमच्या सभोवतालच्या लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्य करा. कृतज्ञता व्यक्त करा. लोकांनी दाखवलेली आपुलकी आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल नियमितपणे त्यांचे आभार माना. दयाळूपणा दाखवा. अचानकपणे निस्वार्थ भावनेने दयाळूपणाचे कृत्य करा आणि तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांना सकारात्मक अभिप्राय द्या. स्वतःप्रती करुणा बाळगा. इतरांशी ज्या सौजन्याने आणि समजुतीने तुम्ही वागता त्याच प्रकारे स्वतःशीही वागा आणि तुमच्या स्वास्थ्याला प्राधान्य द्या. या साध्या सवयींचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करून तुम्ही अधिक दयाळू आणि प्रेमळ दृष्टिकोन विकसित करू शकता, जो तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडतो. चला आपण प्रेम आणि करुणेने भरलेले एक जग निर्माण करूया. धन्यवाद.